यानंतर फुलंब्री तालुक्यात भाजप 3, शिवसेना 2 जागी विजयी ठरलेली आहे। ठाकरे सेना 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेसने देखील एका जागी विजय मिळवलाय। फुलंब्री तालुक्यात भाजप 3, शिवसेना 2 जागी विजयी झालेली आहे। महायुतीला या ठिकाणी मतदारांनी कौल दिलाय। पंचायत समितीचे 119 जागांचे निकाल समोर आले। भाजप मोठा अपक्ष ठरल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंतची जी आकडेवारी आपल्या समोर येते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची, अगदी काही वेळातच हे जे चित्र आहे ते आणखी स्पष्ट होण्यास सुरुवात होईल। काहीच जागा आता शिल्लक राहिलेल्या आहेत। महायुतीच्या नेते मंडळीचे पहिल्यांदा आभार मानते। कदेर गटातून जो लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र ठरेन। शक्य होईल तेवढं माझ्याने जेवढी जास्तीत जास्त काम करता येईल, प्रश्न महिलांचे असतील, जिल्हा परिषद शाळेचे असतील, गाव तिथं रस्ता असेल, शाळेचे प्रश्न असतील, मी जेवढं होईल शक्य तेवढे काम खेचून आणण्याचे प्रयत्न करेन आणि मतदारसंघातील लोकांना कसलीच अडचण येऊ देणार नाही। वेळोवेळी त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराला द्यायला मी तयार आहे, प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे। त्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय? महायुतीच्या नेते तर या ठिकाणी सोयगाव पंचायत समितीचा निकाल आता हाती आलेला आहे। भाजप 3 तर शिवसेनेचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे सेनेनं एका जागेवर आपला विजय प्राप्त केलेला आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप शिवसेनेची जादू पाहायला मिळते। सोयगाव पंचायत समितीचा हा निकाल। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट, सिल्लोड तालुक्यात भाजपने 6 जागांवर आपला विजय प्राप्त केलेला आहे। सिल्लोड तालुक्यात शिवसेनेने देखील 6 जागांवर विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। सिल्लोड तालुक्यात भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर विजयी झालेली आहे। सिल्लोड तालुक्यात देखील महायुतीला आहे स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे हे निकाल आता समोर येऊ लागलेत। राहुल आवडेंची कन्या सानिका आवाडे या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। आवाडे कुटुंबियांची 4थी पिढी सध्या राजकारणात सक्रिय आहे। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका आवाडे यांचा विजय झालेला आहे। राहुल आवाडे यांच्या त्या कन्या आहेत, त्यांचा या ठिकाणी आता विजय झालेला आहे। आवाडे कुटुंबाची ही 4थी पिढी आता राजकारणात सक्रिय झालेली आहे, त्यामुळे हा विजय देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातोय। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका आवाडे विजयी झालेल्या आहेत। कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।